नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राजकारणामध्ये चढ उतार असतात, आपल्या मानवी आयुष्यामध्ये पण असतात. आणि त्या सगळ्या परिस्थितीशी जुळवून घेत किंवा तडजोडी करत आपण वाटचाल करत असतो. चांगला असं म्हणतात ना, उद्मात येऊ द्यायचा नसतो. तेव्हा चांगले दिवस असतात तेव्हा माजुरीपणा करायचा आणि उतार काळामध्ये रडवेलं व्हायचं याची गरज नसते. तुम्ही परिस्थितीशी जुळवून घेत गेलात तर तुम्ही टिकून राहता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टिकून राहणं आवश्यक असतं. उगाच अहंकाराच्या आहारी जाऊन मोडेन पण वाकणार नाहीये बोलणं सगळं ठीक असतं. ही वाक्य नाटकामध्ये किंवा असं काय म्हणतात तुम्ही प्रोत्साहनपर मोटिवेशनसाठी उपयोगी असतात. पण व्यवहार हा तुम्हाला वाकवतो, तडजोड करायला भाग पडतो. पण त्यातून तुम्ही टिकून राहिलात तर तुम्हाला परत जबरदस्त यश मिळण्याची शक्यता असते. आणि प्रामुख्याने तुम्ही संपूर्ण दिवाळखोर झालेले असाल, हातात काही नाही. कार्ल मार्क्स एक फार सुंदर वचन आहे, यू आर नथिंग टू लूज बट चेन्स. म्हणजे आयुष्यामध्ये गरिबीत पिचून गेलेली जी माणसं असतात ते क्रांतीच्या रस्त्यावर आले तर गमावण्यासारखं काय त्यांच्याकडे काही नसतं. आणि म्हणूनच इतर वेळी आयुष्यामध्ये जर आपल्याकडे गमावण्यासारखं काही नसेल तर वाटेल तो जुगार खेळायलाही हरकत नसतो. जुगार मी एवढ्यासाठी म्हणतो की धाकधूक असते मनामध्ये, असं करू का तसं करू का, आणि झालं नुकसान तर काही भीती असते. त्या भीतीवर मात करावी लागते. हा सगळा विषय मी तुम्हाला आज एवढ्यासाठी सांगतोय की अनेक जण मला, माझे मित्र परिचित पण टोमणे मारतात की राज ठाकरे बद्दल मला एक सॉफ्ट कॉर्नर आहे. तो सॉफ्ट कॉर्नर आहे हे मी नाकारत नाही. पण तो सॉफ्ट कॉर्नर राज ठाकरे नावाच्या एका व्यक्तीसाठी नाहीये. एक अपेशी दिसणाऱ्या राजकीय नेत्यासाठी किंवा त्याच्या पक्षासाठी मला सॉफ्ट कॉर्नर आहे असं बिलकुल नाही. मला सॉफ्ट कॉर्नर एवढ्यासाठी आहे की राज ठाकरेकडे जे पोटेन्शियल आहे, त्याची जी क्षमता आहे, त्याची जी गुणवत्ता आहे, त्या गुणवत्तेला परत एकदा राजकारणात भरारी घेण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. आता त्यांनी काय करावं हे त्यांनी ठरवायचं असतं, पण क्षमता आहे. आपण बघतो ना, असं क्रिकेटमध्ये म्हणतात की फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. राज ठाकरेकडे तो क्लास आहे. आणि म्हणून आज उद्धव ठाकरे यांच्या बरोबर गेलं म्हणून काही लोक टीका करतील. उलट त्या बाजूचे लोक आहेत ते उद्या भाजपच्या बाजूला झुकलं तर राज ठाकरेवर टीका करतील, शिव्याशाप देतील. तुम्हाला आठवतं मित्रांनो, 2019च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी मोठ्या हिरिरीने भाजप विरोधी भूमिका घेतली होती आणि स्वतः लोकसभेची निवडणूक आपल्या पक्षातर्फे कोणीही लढवत नसताना भाजपच्या विरोधात, मोदींच्या विरोधात अक्षरशः मुलूक मैदान तोफ असल्यासारखी राज ठाकरेंनी भाषणं केली होती. आणि काँग्रेस किंवा काँग्रेसच्या बाजूचे लोक हे तेव्हा राज ठाकरे यांचं कौतुक करत होते. अगदी मला आठवतं उत्तर मुंबईच्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या उर्मिला मातोंडकर, त्यांनी पण सांगितलं होतं की माझ्या प्रचाराला राज ठाकरे आले तर मला आवडेल, त्यांनी यावं वगैरे. अर्थात राज ठाकरे गेल्यामुळे आणि ते जिथे गेले तिथे काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादीचा फायदा झाला असं बिलकुल नाही. पण त्यावेळेला भाजप किंवा महायुतीच्या लोकांनी राज ठाकरे यांना शिव्याशाप दिले होते. त्याच्या उलट 5 वर्षांनी 2024 मध्ये तेच राज ठाकरे परत मोदींच्या समर्थनासाठी आले. त्याचाही फायदा झाला असं बिलकुल नाही. हा सगळं लपंडाव खेळत राज ठाकरे बसले हे बघून मन विषण्ण होतं. ज्या माणसाकडे स्वतःचा पक्ष उभा करण्याची क्षमता आहे, हा त्यासाठी कष्ट घेण्याची किती तयारी आहे मला माहित नाही. आणि मी नेहमी सांगत आलो की ज्यांनी 1975 ते 1985 या कालखंडामध्ये बाळासाहेब ठाकरे
किंवा शिवसेना यांचं जे राजकारण होतं ते बघितलेलं नाही किंवा अनुभवलेलं नाही. त्यांना मी असं का बोलतोय कळणार नाही. असं मी एवढ्यासाठी म्हणतो की त्यावेळेला त्या 10 वर्षामध्ये शिवसेना संपली असंच म्हटलं जात होतं. आणीबाणी, त्यानंतरच्या जनता पार्टीचा उदय, जनता पार्टीचा ऱ्हास, परत इंदिरा गांधींचं पुनरागमन, या सगळ्यामध्ये मग इंदिरा लाट, मग इंदिरा हत्येमुळे आलेली लाट, या सगळ्यामध्ये 10 वर्ष ही बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा शिवसेना पक्ष यासाठी अतिशय प्रतिकूल होती. आणि तब्बल 24 वर्ष म्हणजे 1966 पासून 1990 पर्यंत शिवसेना ह्या पक्षाला राज्य पक्ष म्हणून, एका राज्यातला प्रादेशिक पक्ष म्हणून सुद्धा मान्यता नव्हती. अगदी पहिली म्हणजे मान्यता ज्यामुळे मिळाली अशी जी निवडणूक होती 1989ची, भाजप बरोबर युती केलेली आणि राज्यभर लढवण्याचा प्रयत्न केलेली जी निवडणूक होती ती 1989ची होती. त्यामध्ये मुंबईत विद्याधर गोखले, वामनराव महाडिक हे लोक मला वाटते धनुष्य बाण निशाणीवर निवडून आले, तर तिकडे मोरेश्वर सावे हे उगवता सूर्य किंवा अशा कुठच्या तरी भलत्याच निशाणीवर निवडून आले. याचं कारण कागदोपत्री निवडणूक आयोगाच्या दप्तरी शिवसेना हा मान्यता नसलेला पक्ष होता. पण त्या 4 निवडणुकांमध्ये पक्ष शिवसेना दाखवून भलत्याच चिन्हावर लढलेल्या लोकांनी जी मतं मिळवली त्या आधारावर शिवसेनेला एक राज्यव्यापी प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळावी अशी 6 का 8% मतं मिळाली होती. आणि त्यानंतर शिवसेना हा एक प्रादेशिक पक्ष म्हणून गाजला. पण आधीची 10 वर्ष कोण बघतोय? 90 पासूनची शिवसेना बघून त्यावर जे सगळं विश्लेषण करतात, विवेचन करतात, त्यांना ते बाळासाहेब ठाकरे माहिती नाहीत. आणि म्हणून आज प्रतिकूल विपरीत परिस्थितीमध्ये राज ठाकरे यांची जी राजकीय धडपड चालू आहे किंवा धडपड चालू नाही, जो आळशीपणा आहे किंवा निष्क्रियता आहे, त्यावर मग मनसे संपला असं जे बोललं जातं ते मला भावत नाही. आणि याचं कारण, जसं 1985च्या महापालिका निवडणुकीत जबरदस्त विजय मिळवत मुंबई महापालिका संपूर्ण स्वबळावर पहिल्यांदा पादाक्रांत करणारी शिवसेना मी बघितलेली आहे. आणि त्यानंतर अवघ्या 5 वर्षामध्ये बघता बघता एक राज्यव्यापी पक्ष म्हणून मान्यता मिळवली. हे 5 वर्षात घडलं. पण त्याच्या आधीची 10 वर्ष आहेत ती मला महत्वाची वाटतात. म्हणून मी परत परत सांगतो की राज ठाकरेमध्ये क्षमता आहे. आता काय करायचंय त्यांनी ठरवावं. आणि आज जर ते उद्धव ठाकरे बरोबर जात असतील तर जायला हरकत नाही. मी भले भाजपचा समर्थक असेल, मला मोदी आवडत असतील, फडणवीस आवडत असतील, तरीही राज ठाकरे या नेत्याकडे जर महाराष्ट्राचा एक आक्रमक आणि विधायक दृष्टी असलेला नेता उदयाला येत असेल तर मला त्याचं कौतुक वाटणं स्वाभाविक आहे आणि मी ते करताना लाजणार नाही. आणि आज ज्या वेळेला ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँड ह्या सगळा गाजावाजा चालू आहे, अजूनही हे दोन बंधू एकत्र येतील आणि एकत्रित निवडणुका लढवतील याविषयी कुठचीही ठाम बातमी समोर आलेली नाही. अगदी आज मी बोलतोय तेव्हा नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि येणाऱ्या 10व्या दिवशी जेव्हा विजयादशमी साजरी होईल तेव्हा शिवसेनेचा पारंपरिक असा जो शिवाजी पार्कचा मेळावा असतो, जो गेली 3 वर्ष शिवसेना नव्हे तर उबाठा शिवसेना म्हणून साजरा केला जातो, त्या मंचावर जर राज ठाकरे आपल्या चुलत भावाबरोबर आले तर माझ्यासाठी ती गोष्ट अजिबात आक्षेपार्ह नाहीये. राजकारणामध्ये तुम्ही विपरीत परिस्थितीमध्ये आपले सगळे पर्याय उघडे ठेवायचे असतात आणि त्यामध्ये आपल्याला लाभदायक ठरू शकतील अशा मार्गाने जाण्याची तयारी केली पाहिजे. तेवढी लवचिकता दाखवली पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला मातोश्रीवर जाणं किंवा नंतर उद्धव ठाकरेंनी
शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी येणं, यात मला गैर काही वाटलेलं नाही. हा, त्यातून पुढे दोघेही राजकीय नेते आणि भाऊ असल्यामुळे त्यांनी एकत्र येऊन काहीतरी राजकीय हेतू साध्य केला पाहिजे, ही अपेक्षा असते. आणि त्या दृष्टीने जर कुठची हालचाल होताना दिसत नसेल किंवा कृती होत नसेल, तर मग सगळा चुका देखत आहे का, यांनी मनाला विषण्णता येते. असो, अनेकांना असं वाटतंय की राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या बरोबर गेले तर त्यांचं नुकसान होईल, आणि म्हणून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंबरोबर जाऊ नये असं अनेकांनी म्हटलंय. मी असं म्हणणार नाही. असं एवढ्यासाठी म्हणणार नाही की केवळ उद्धव ठाकरे आज बॅकफूटवर आहेत आणि म्हणून त्यांच्याबरोबर जाणं चुकीचं आहे. तर मग 1986, 85, 88 हा कालखंड बघितला तर शिवसेना पण बॅकफूटवर होती, आणि इंदिरा हत्येच्या नंतर जी लाट आली त्यामध्ये भाजप सुद्धा बॅकफूटवर गेलेला होता. अशा वेळेला मुंबई आणि शक्यतो महाराष्ट्रामध्ये, पण शिवसेना तेव्हा महाराष्ट्रात फारशी नव्हती, मुंबई ठाण्यापुरती होती. अशा वेळेला भाजपने शिवसेनेबरोबर हातमिळवणी केली होती. दोघेही बॅकफूटवर होते. आज जर कोणीतरी असं म्हटले 2-0 एकत्र आली तर काय होतं, तर हे म्हणण्याचं कारण असं आहे की 40 वर्ष मागे काय झालंय, तेव्हाही 2-0 एकत्र आली होती. लोकसभा आणि विधानसभेमध्ये सपाटून मार खाल्लेली शिवसेना आणि लोकसभा विधानसभेमध्ये फारसा काही प्रभाव न दाखवू शकलेला भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातला, या दोघांनी 87-88 नंतर एकत्र यायचं ठरवलं आणि ती 2-0 एकत्र आली. आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत दणका दिला गेला होता. हा सगळा इतिहास मी तेवढ्यासाठी सांगतोय की 2-0 एकत्र आली, किंवा आज राज ठाकरे म्हणजे काय कोणीच नाही, त्याच्या खात्यात एक पण आमदार नाही, हे मला पटत नाही. कारण तेव्हा सुद्धा ज्या वेळेला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे मातोश्रीवर गेले, बाळासाहेबांची हात मिळवणी केली आणि जे काय पुढे राजकारण झालं, त्या काळामध्ये सुद्धा शिवसेनेच्या खात्यामध्ये एकमेव छगन भुजबळ आमदार होता. आणि तिथून जी झेप घेतली ती पोटनिवडणुकीत रमेश प्रभू निवडून आले. शिवसेनेने मराठी अस्मितेसकट हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला आणि पुढचा इतिहास आहे समोर तुम्ही. तर तेव्हा गमावण्यासारखं काय आहे, बाळासाहेबांकडे सुद्धा गमावण्यासारखं काही नव्हतं. विधानसभा निवडणुकामध्ये इतके सगळे मुंबईच्या आसपास उमेदवार उभे केले, मुंबईत उभे केले, सगळे पडले होते, एक छगन भुजबळ निवडून आलेले होते. पण म्हणून निराश न होता काही महिन्यात आलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी एक जुगार खेळला म्हणायला हरकत नाही, पण ती लॉटरी लागली. सगळेच्या सगळे शाखा प्रमुख मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उभे केले आणि त्यातून 70 पेक्षा अधिक एक गठ्ठा शिवसेनेचे नगरसेवक आले. नारायण राणेंपासून दिवाकर रावतेपर्यंत वगैरे जी मंडळी आहे, ही दुसऱ्या पिढीचं नेतृत्व त्या निवडणुकीतून शिवसेनेचं उभं राहिलं. तेव्हा सुद्धा बाळासाहेबांकडे गमावण्यासारखं काही नव्हतं. सगळे शाखा समजा, ते जे सगळे शाखा प्रमुख उभे केले होते ते नगरसेवक अधिक सगळे शाखा प्रमुख, ते बहुतांश पडले असते तर काय झालं असतं. मला वाटत नाही बाळासाहेब हे मनाने पराभूत झाले असते. त्यांनी परत नव्या ईर्षेने आणि नव्या ताकदीने पक्ष उभा करायचा प्रयत्न जारी ठेवला असता. भाजप बरोबर पण त्यांनी युती केली. तर सांगलीचा हेतू असा की राज ठाकरे यांच्याकडे आज एकही आमदार नाही. पहिल्या फटक्यात 13, नंतर एक, नंतर एक, आणि आता तर 0. आता तर मतांची टक्केवारी पण खाली आली 1.5-2%. पण मी शून्य मानत नाही. ज्याच्याकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे, त्याला इच्छेची जोड मिळाली आणि मेहनत हा जर त्याचा आधार झाला
तर त्या शून्याच्या मागे एक दोन असे आकडे उभे राहिले तर त्या शून्याला किंमत येत असते. एक आकडा असेल तर 20 होत, एक आकडा असेल तर शून्य 10 दाखवतं, दोन आकडा असेल तर शून्यामुळे 20 होतात. मला असं वाटतं की राज ठाकरे यांच्याकडे ती लवचिकता असली पाहिजे. आपल्याला पक्ष म्हणून उभं राहायचंय आणि आपण जे आरंभी पहिल्या 5 वर्षामध्ये जे दणदणीत यश मिळवलं होतं, सगळ्यांना चकित केलं होतं, त्याच्याही पुढे आपण जाऊ शकतो हा आत्मविश्वास जर राज ठाकरे यांनी दाखवला तर त्यांच्याकडे आजही काही सहकारी असे आहेत, संदीप देशपांडे असेल, बाळा नांदगावकर असेल, की ज्यांना झुंजण्याची इच्छा आहे आणि आपल्या नजरेत न येणारे अविनाश जाधव आहे, यासारख्या लोकांना विश्वासात घेऊन जवळ घेऊन जर दूरगामी योजना आखली, प्लॅन तयार केला, तर उद्धव ठाकरे यांच्या बरोबर जाऊन दोघे भाऊ एकमेकाच्या मदतीने उभे राहू शकतात. एकाची त्रुटी दुसरा भरून काढू शकतो, दुसऱ्याची त्रुटी पहिला भरून काढू शकतो. यासाठी जी लवचिकता आहे ही दोघांनी दाखवली तर शक्य आहे. आणि यामध्ये मला असं वाटतं की भाऊ असल्यामुळे, थोरला भाऊ असल्यामुळे, चुलत भाऊ असल्यामुळे राज ठाकरे जितकं मुक्तपणे आपला प्लॅन उद्धव ठाकरे यांना सांगू आणि समजावू शकतील. आणि ब्रँड 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 हे प्रचार कोणाला करायचं तो करू दे, पण ब्रँड सोडून आपल्या दोघांची जी क्षमता आहे ती पणाला लावायची. आणि मग ती पणाला लावत असताना म्हणजे उद्धव ठाकरेंकडे आजही कार्यकर्त्यांची जी फौज आहे तेवढी राज ठाकरेंकडे नाहीये, पण राज ठाकरेंकडे मैदान दणाणून टाकण्याची क्षमता आहे, दूरदृष्टी आहे. तर तिकडची फौज इकडचा सेनापती अशा रीतीने दोघांनी एकत्र येऊन महापालिकांच्या निवडणुका, स्थानिक संस्थांच्या निवडणुका लढायचं ठरवलं तर शिवसेनेला म्हणजे उभाटा शिवसेनेला नवी उभारी येऊ शकते आणि मनसे ही परत एकदा लडखडत का होईना पण आपल्या उभ्या पायावर उभं राहण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. नजीकच्या काळात त्यांना वाटलं ते दोघे परत शिवसेना म्हणूनच एकत्र येतील, एक पक्ष सुद्धा होऊ शकतील. रक्ताचं नातं आहे. मुद्दा इतकाच आहे की आपल्याकडे आता गमावण्यासारखं काय नाही आणि लोक काय म्हणायचे ते म्हणत, आम्हाला पक्ष म्हणून उभं राहायचंय, आम्हाला राजकारणात उभं राहायचंय आणि आम्ही पित्याची पुण्याही मानतो, चुलत्याची पुण्याही मानतो, पण आमचं कर्तृत्व पुढच्या पिढीला, ठाकरे पुढच्या पिढीला आमचं कर्तृत्व आम्हाला सिद्ध करायचंय असा एक मनाशी खुणगाट बांधून जर राज ठाकरेंनी ठरवलं तर अशक्य कोटीतलं काही नाही. कारण त्यांच्याकडे गमावण्यासारखं काही नाही आणि उद्धव ठाकरे यांना टिकवण्यासारखं काय उरलंय असं मला वाटत नाही. त्यांना झेप घेणं आवश्यक आहे आणि म्हणून ठाकरे ब्रँड म्हणून जे ढोल ताशे वाजवले जातात त्या गदारोळातून बाहेर पडून वस्तुस्थितीचा अभ्यास करून जमिनीवर पाय ठेवून जर या लोकांनी प्रयत्न केले तर मला असं वाटतं की ठाकरे बंधू म्हणून मजल मारता येईल. बघू काय करतील ते. मी आत्ता मला वाटलं ते सांगितलं. ज्यांना आवडेल त्यांना आवडेल, नाही त्यांना नाही आवडणार. पण राजकारणातली ही वस्तुस्थिती आहे. ते खेळू शकतात. जसं सचिन तेंडुलकर, विराट कोहली किंवा कोण शर्मा असतील, हे काय खेळू शकतात याच्या वर भाकीत केलं जातं, तसं मी भाकीत करतोय. ते खरं किंवा खोटं ठरवणं हे त्या दोन भावांच्या हाती आहे. बाकी आनंद आहे. मी आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.